श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी घरकुल अ मधील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरो मशीन भेट देण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने गोदूताई परुळेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडी घरकुल कुंभारी येथे विद्यार्थिनींसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आरो मशीन भेट देण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका विमलादेवी बेहाणी, लीला नावंदर, पुष्पा राठी तसेच उद्योजक सुनील बलदवा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर चितली आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते आरो मशीनचे लोकार्पण करण्यात आले। या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी कासट यांनी केले। सूत्रसंचालन राजश्री कोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ येवले यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनुश्री कासट, अक्षता कासट, शुभांगी लचके, संतोष अलकुंटे, प्रज्ञा गायकवाड, नागनाथ गवंडी, शोभा पांचाळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। ज्या लेकरांना काय पाहिजे आहे की देवानंच दिलं की काय हे आजचा हा प्रसंग आहे। कसं आहे की या लेकरांना आम्ही ज्ञानदान करतो, परंतु जे आरोग्याचा महत्त्वाचा विषय आहे तो महत्त्वाचा प्रश्न आदरणीय बलदवा सरांनी आपल्या माध्यमातून श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या या माध्यमातून आमच्या लेकरांना खूप मोठा असा आशीर्वाद दिलेला आहे।